नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अर्हत या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत चालू घडामोडीमध्ये डिसेंबर महिन्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांवरील प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, एड्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 30 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 2 31 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 3 1 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 2 डिसेंबर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 2, ट्विटरचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 पराग अग्रवाल, पर्याय क्रमांक 2 कल्याण कृष्णमूर्ती, पर्याय क्रमांक 3 अँडी जस्सी आणि पर्याय क्रमांक 4 मार्क झुकरबर्ग. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पराग अग्रवाल. प्रश्न क्रमांक 3, भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? पर्याय क्रमांक 1 मनोज मुकुंद नरावने, पर्याय क्रमांक 2 करमवीर सिंग, पर्याय क्रमांक 3 आर हरिकुमार आणि पर्याय क्रमांक 4 FR चौधरी. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर हरिकुमार. प्रश्न क्रमांक 4, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र कोणते बनले आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. प्रश्न क्रमांक 5, रोहन बोपन्ना याला कोणत्या राज्याने राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित केले आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 राजस्थान आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 6, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लास्टिक कचरा निर्मितीत कोणता देश अव्वल ठरला आहे? पर्याय क्रमांक 1 जपान, पर्याय क्रमांक 2 अमेरिका, पर्याय क्रमांक 3 रशिया आणि पर्याय क्रमांक 4 भारत. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. प्रश्न क्रमांक 7, इंडिया रेटिंग अँड रिसर्चने आर्थिक वर्ष 2022मध्ये भारताचा GDP विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे? पर्याय क्रमांक 1 8.5%, पर्याय क्रमांक 2 8.9%, पर्याय क्रमांक 3 9.4% आणि पर्याय क्रमांक 4 10.5%. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9.4%. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशाने 2030पर्यंत बालविवाह बंद करण्याची घोषणा केली आहे? पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 दक्षिण सुदान आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण सुदान. प्रश्न क्रमांक 9, डिसेंबर 2021मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती रंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 10, भारत आणि कोणत्या देशाने 6 डिसेंबर हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 जपान. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 11, नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 मुंबई
आणि पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. प्रश्न क्रमांक 12. 2021मध्ये भारत आणि आशियामध्ये कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून गौरविण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. पर्याय क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. पर्याय क्रमांक 3 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद. आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. प्रश्न क्रमांक 13. भारतातील कोणत्या राज्यात हॉर्नबिल फेस्टिवल दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 मेघालय. पर्याय क्रमांक 2 मणिपूर. पर्याय क्रमांक 3 नागालँड. आणि पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागालँड. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आता महिलांच्या विवाहाची किमान वयोमर्यादा 18 वरून किती वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? पर्याय क्रमांक 1 17. पर्याय क्रमांक 2 21. पर्याय क्रमांक 3 20. आणि पर्याय क्रमांक 4 16. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता दिवस अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 17 डिसेंबर. पर्याय क्रमांक 2 18 डिसेंबर. पर्याय क्रमांक 3 19 डिसेंबर. आणि पर्याय क्रमांक 4 20 डिसेंबर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 16. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जगातील टॉप 20 सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत नरेंद्र मोदी कितव्या क्रमांकावर आहेत? पर्याय क्रमांक 1 4थ्या. पर्याय क्रमांक 2 6व्या. पर्याय क्रमांक 3 8व्या. आणि पर्याय क्रमांक 4 10व्या. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8व्या. प्रश्न क्रमांक 17. भारतात कोणता दिवस नुकताच राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 20 डिसेंबर. पर्याय क्रमांक 2 21 डिसेंबर. पर्याय क्रमांक 3 22 डिसेंबर. आणि पर्याय क्रमांक 4 25 डिसेंबर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 22 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 18. नुकत्याच संपन्न झालेल्या कॉमनवेल्थ भारोत्तोलन चॅम्पियनशिप 2021मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? पर्याय क्रमांक 1 19. पर्याय क्रमांक 2 23. पर्याय क्रमांक 3 41. आणि पर्याय क्रमांक 4 16. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 16. प्रश्न क्रमांक 19. भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 21 डिसेंबर. पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर. पर्याय क्रमांक 3 23 डिसेंबर. आणि पर्याय क्रमांक 4 24 डिसेंबर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 20. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात शरयू कालवा या राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन केले? पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 2 आसाम. पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 21. डिसेंबर 2021मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली आहे? पर्याय क्रमांक 1 RP सिंग. पर्याय क्रमांक 2 रवींद्र जडेजा. पर्याय क्रमांक 3 विराट कोहली. आणि पर्याय क्रमांक 4 हरभजन सिंग. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरभजन सिंग.
प्रश्न क्रमांक 22. कोणत्या राज्याने फ्री स्मार्टफोन योजना सुरू केली आहे? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 23. नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात देशातील सर्वात वेगवान मेट्रोचे उद्घाटन केले आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 कानपूर, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 लखनौ. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कानपूर. प्रश्न क्रमांक 24. आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील कामाच्या आधारे तयार केलेल्या सर्वोत्तम राज्याच्या यादीत कोणत्या राज्याने बाजी मारली आहे? पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. प्रश्न क्रमांक 25. देशातील सर्व राज्यांमध्ये प्रशासनाच्या गुणवत्तेवर त्यांची यादी दरवर्षी केंद्र सरकार तयार करते. यामध्ये यावर्षी कोणते राज्य अव्वल ठरले आहे? पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात. प्रश्न क्रमांक 26. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे निधन किती तारखेला झाले? पर्याय क्रमांक 1 5 डिसेंबर, पर्याय क्रमांक 2 6 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 7 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 8 डिसेंबर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 27. भारताने नुकतेच कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? पर्याय क्रमांक 1 प्रलय, पर्याय क्रमांक 2 पृथ्वी 1, पर्याय क्रमांक 3 अग्नी 1 आणि पर्याय क्रमांक 4 धनुष. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रलय. प्रश्न क्रमांक 28. धर्मांतर प्रतिबंधक विधेयक कोणत्या विधानसभेने नुकतेच मंजूर केले आहे? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. प्रश्न क्रमांक 29. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा किती तारखेला झाली होती? पर्याय क्रमांक 1 21 डिसेंबर 1910, पर्याय क्रमांक 2 24 डिसेंबर 1910, पर्याय क्रमांक 3 20 डिसेंबर 1920 आणि पर्याय क्रमांक 4 24 डिसेंबर 1920. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 डिसेंबर 1910. प्रश्न क्रमांक 30. नुकतेच लोकसभेत मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडणारे विधेयक मंजूर करण्यात आले ते कोणते? पर्याय क्रमांक 1 निवडणूक कायदा दुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 आधार मतदार विधेयक, पर्याय क्रमांक 3 आधार विधेयक आणि पर्याय क्रमांक 4 मतदार कायदा. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निवडणूक कायदा दुरुस्ती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.